हाय सगळ्यांना, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर इथं मी बाहीचा आकार टिक करून घेतलेला आहे, बाहीची कॅप हाईट घेतलेली आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितले की कुठल्या साईजसाठी कुठली बाही तुम्हाला कटिंग करायची। जसं की आता 30 साईज असेल तर तिचं माप कसं घ्यायचं आहे, तर ही 30 साईजची बाही आहे। 30 साईजची बाही मी मोठी कट केलेली आहे आणि त्यासाठी खुल्या भागाकडून आपल्याला 7 इंच प्लस जर बाही असेल तर 3.5 इंच आपल्याला खुल्या भागाकडून कमी करायचं आहे आणि बाहीचा शेप द्यायचा आहे। तर इथं मी ही डिझाईन तुम्हाला कळलंच असेल की टिक केलेले म्हणल्यावरती मी कुठली डिझाईन करणार आहे। तर ही ड्रॉप डिझाईन मी तुम्हाला करून दाखवणार आहे, आज स्टिचिंग करून दाखवणार आहे। आधी तर आपण बाही कट करून घेऊयात। मी डबल कापड घेतलेला आहे कारण इथं जी बाही आहे ती एका प्लेन कापडची मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे। बऱ्याचशा कमेंट येत आहेत की डिझाईनची बाही कट करून आणि शिवून दाखवताई म्हणून, तर मी त्या कमेंटवरून आज हा व्हिडिओ बनवत आहे। तर अशा पद्धतीची ही बाही कट केली। हा आहे खोल भाग आणि हा आहे पाठीमागचा भाग। तर जर तुम्ही 36 साईजच्या पुढे तुमचं माप असेल तर हा जो भाग आहे हा आपल्याला 1.5 इंच प्लस घ्यायचा आहे किंवा 1 इंच प्लस घेतला तरी चालेल। तुम्हाला जर ब्रॉड डिझाईन हवी असेल तर तुम्ही 1.5 इंचावरून टिक करू शकतात आणि तुम्हाला अगदी छोटं हवं असेल तर तुम्ही 1 इंचावरून टिक करू शकतात। 1 इंच जरी तुम्ही इथून इतकं टिक केलं, आधी तर मधला सेंटर काढायचा आहे, नंतर इथून सेम माप घ्यायचं आहे आपल्याला आणि इथून आपल्याला जेवढं काही तुम्हाला ब्रॉड हवं असेल तेवढं, जसं मी 1.5 इंच सांगितलं तर 1.5चं तुम्हाला 2 इंच मिळेल कारण अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जात असतं। तर मी हा जो आतला आकार आहे 1 इंचाचा तो कट करणार आहे। मी तुम्हाला दाखवण्यासाठी दोघा आकार टिक करून दाखवलेले आहेत कारण हा इतका छोटा आकार आहे ना, तुम्ही बघा शिवून मोठा होणार आहे हा आकार सुद्धा। तर हा जो आकार आहे बघू शकता ड्रॉपचा आकार आहे। तर आता आपण याला स्टिच करून घेऊया। अगदी सोपी पद्धत दाखवणार आहे। ही आहे अस्तरची बाही आणि तुमच्याकडे अस्तरची बाही नसेल तर हा जो आकार आहे हा आपल्याला एका कापडवरती ठेवायचा आहे आणि तेवढा आकार कट करायचा आहे। त्याच्या बाजूने 1-1, 1.5 इंच टिक करून तो आपल्याला लावायचा आहे। मी आता लेटेस्ट तुम्हाला बोटनेकच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। तर आधी आपण हा आकार स्टिच करून घेऊयात आणि आकार घेताना व्यवस्थित स्टिच करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतलेला आहे। तर आपल्याला काय करायचे, खाचे पाडून घ्यायचे आहेत। असे छोटे छोटे खाचे पाडून घ्यायचे जेणेकरून जो बाहीचा आकार आहे आपण घेतलेला तो व्यवस्थित येईल। जवळजवळ खाचे पाडायचे आणि टीप आपल्याला म्हणजे जे खाचे पाडतो आपण तो टीप पर्यंत नाही जाऊ द्यायचा, व्यवस्थित खाचा पाडायचा आहे। तिथं तुमच्याकडे कटर असेल तर कटरने सुद्धा पाडू शकता तुम्ही। तर आता ही बाही जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची आहे। अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे। बरेचसे आपल्याला कमेंट आलेले आहेत की ड्रॉप आकार किंवा वेगळे आकार दाखवा म्हणून मॅडम, तर त्यांच्या कमेंटवरून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। तर बघू शकता अशा पद्धतीचा हा ड्रॉप आकार आलेला आहे। तर आता आपण याला स्टिच करून घेऊयात। एक दाबटीप टाकून घ्यायची आपल्याला। तर अशा पद्धतीने आपण दाबटीप टाकून घेतलेली आहे। तर आता आपल्याला लूक यावा, आपला जो आकार आहे घेतलेला त्याला एक लूक यावा म्हणून आपण इथे लेस लावणार आहोत। तर अशा पद्धतीने हा आकार आहे। तर याला आपण ही लेस लावून घेऊयात।
तर हा जो आकार आहे हा पूर्ण आकाराला आपण लेस लावून घेणार आहोत. ड्रॉप आकार आहे हा. तर लेस लावल्यामुळे अतिशय सुंदर असा आपल्या जो आकार असेल बाहीचा त्याला छान असा लुक येतो. बघू शकता अतिशय सुंदर असा आपला इथं आकार तयार झालेला आहे. तर डबल टिप टाकून घेऊयात आपण. बघा आपण किती छोटासा आकार घेतलेला होता बाहीला. बाहीला अगदी आपण छोटासा आकार घेतलेला होता पण खूप मोठा आकार तयार झालेला आहे कारण स्टिचिंगमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन हे जात असतं. अतिशय सुंदर असा ड्रॉप आकाराची आपली इथं बाही तयार झालेली आहे. तर इथं काय करायचं असतं आपल्याला, ही जी पट्टी आहे ही फोल्ड करून घ्यायची असते. मी तुम्हाला तेही दाखवते. काट होते या पट्टीला म्हणून मी फोल्ड केलेली नाही, तुम्हाला फक्त दाखवते. अस्तरची असेल तर तुम्हाला अस्तरची जरी असेल तरी तुम्हाला खालून पट्टी लावायला लागेल. अतिशय सुंदर असा प्रेस केल्यानंतर हा ड्रॉप आकार सुंदर दिसणार आहे. अतिशय सुंदर अशी आपली इथं बाही तयार झालेली आहे. खूप सुंदर दिसत आहे बाही. तर अशाच वेगवेगळ्या बाह्या जर तुम्हाला बघायच्या असतील किंवा डिझाईन जर तुम्हाला बघायची असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.